आंदोलन करत आहे, कोणत्या मुद्द्यावर आंदोलन आहे? उत्तराखंड येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खडगे साहेब यांची जी जाहीर सभा झाली होती, ज्या मंचावरून जाहीर सभा झाली, त्या जाहीर सभेच्या दुसऱ्या दिवशी मनुवादी संघटनांनी RSSच्या काही लोकांनी त्या मंचांचं शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे आणि हे अशुद्ध झालेलं आहे। एका दलित व्यक्तीमुळे हे मंच अशुद्ध झालं, या भावनेतून त्यांनी तिथं गंगाजल शिंपडून शुद्धीकरणाचा जो काम केलेला आहे ते मला असं वाटते की तो फक्त खडगे साहेबांचा अपमान नाही, तर ह्या देशातील संविधानिक जो विचार आहे त्याच्या विरोधातलं हे कृत्य आहे। त्यांच्या डोक्यामध्ये जे शेण भरलेलं आहे, जे वैचारिक त्यांच्या डोक्यामध्ये हिंसा आहे, जे वैचारिक विद्वेष आहे, त्याचं ते प्रतीक आहे आणि संघाने हाच प्रचार संपूर्ण समाजामध्ये करण्याचं काम केलेलं आहे। अजूनही त्यांच्या डोक्यामधली अस्पृश्यता, जे चातुर्वर्णीय व्यवस्था आहे, मनुवादी व्यवस्था आहे, ते अजूनही त्यांना ह्या देशामध्ये लागू करायची आहे। त्याचे हे प्रयोग या निमित्तानं ते करण्याचा प्रयत्न करतात आहे। त्याचा विरोध म्हणून आज संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्याचा विरोध करतो, त्याचा निषेध करतो आणि खडगे साहेबांच्या बाजूनं, खडगे साहेबांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व लोक आज मैदानामध्ये आहोत।